वाढवया सुख भक्ति भाव वाढवया सुख भक्ति भाव तुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कार अवतार तुम्हा धराया कार उद्धराया जन जड जीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी कैसे तुम्ही जगी संत जन तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी कैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय ढोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हेलो 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 हरि राम रे तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप कीर्तिवानो अवतार अवतार धराया करन पति
जड जीवा दे उद्धराय जन जड जीवा जड जीव उद्धराय जड जीव उद्धराय जन जड देवा हरला दरना रे पायलिया झनकार मोरी पायलिया झनकार मोरी जनन जनन बाजे जनकार जनन जनन बाजे जनकार पायलिया झनकार मोरी पायलिया झनकार पिया समझाओ समझत नाही पिया समझाओ समझत नाही सासन मोते गारी सासन मोते गारी पायलिया जनकार मोरी पायलिया जनकार पुढे सरका रे रे ना उद्धराय जड जीवा पुढे 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 जड जीवा जड जीवा उद्धराया उद्धराया उद्धरा
उतराया जन जड जीव अवतार तो माधराया करण अवतार तो माधराया करण हरी विठ्ठल विठ्ठल
सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज, सद्गुरु जोग महाराज, सद्गुरु मोठे भोलेनाथ भगवान की जय, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज। हा 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 विठाला 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 एवढं कोदावं लागतं तेव्हा खाऊ घालतात तुम्ही, फुकट थोडी। तुम्ही संत माय बाप कृपावंत, मोकळा करावा। तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जळ जीवा। बेस कमी का थोडं, गेनन प्रबल। अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जळ जीवा। वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे। अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जळ जीवा। तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी, तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन। अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जळ जीवा। विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला। विनेकरी वरती या तुम्ही, हा कीर्तनकार वरती, विनेकरी खाली, चुकीचं होईल ते। नाही नाही नाही, नियमाच्या विरुद्ध होते। ठीक आहे, थोडस इकडे आवडल्यास त्यांना दिसायला अडचण होईल। इकडे थांबा, पण वरतीच थांबा। ठीक आहे, इथे नको ते। महायोग पीठतटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्मानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगम्। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुजतेजं स्फुरदिक् प्रदेशं। विधीन्द्रातिदेवी सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं। समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं। जयांच केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरणतेचे बंध, श्री चरण श्री गुरुजी नमस्कारोनी आता। ओम नमो जाद्यवेद प्रतिपाद्य, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा। देवा तोच गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मनी निवृत्तिदा स्वधारे। नमो विश्वरूपा विष्णु माय बापा, नमो विश्वरूपा विश्वमाय बापा, नमो विश्वरूपा विष्णु माय बापा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा। अपारामुपा पांडुरंगा, अपारारूपा पांडुरंगा, अपारारूपा पांडुरंगा। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संतदिया, दुसरे चरण संतदिया। पांडुरंगा करू प्रथम नम, दुसरण संताजी त्यांच्या कृपादाने कथित विस्तार मी कळा कुसरे काहीच नाही बोलतो। बेटी नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आदत्रय जननी देवाची, करारविंदेन पदारविंद, मुखारविंदे विनवेशयंतम।
वटस्य वत्रस्य पटेशयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि भज व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं भिक्षगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं रङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये वचनैक कमळापती माझी रंगाची विनंती करतो तो कधी काळी आपण माझे काळी आपण सावी जवळी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा आहो स्वामी तू कया देवा या वर्ण करावा भेर कैवल्याचा पुतळा प्रकटला पुतळा चैतन्याचा जिवळा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप धरुषण रेताप सर्वपती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर आदत्रय जरणी मुक्ताबाई माते कृपा करी वरद असते माझ बरी आदिनाथ अनुग्रह नाथा सिद्धी दिला नाते हस्त ठेविला मस्तकी तुमच्या तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जळ जीवा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करण्यास सदैव कुंडला किल्ले वर्ग संप्रदायाचा कडे झाले दिवशी सुप्रसिद्ध विश्वज्ञानी जगद्गुरु तुकोबार आहे भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुदेव माने संतमाने जगमाने जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा यांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबार यांचा चार चरणाचा संतप्र पकडण्यातील अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे ठाला कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे तसं आपल्या पुण्य पावन श्रीक्षेत्र वरखेड या ठिकाणी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी सलाबाद प्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह तथा 12 ज्योतिर्लिंगांचा महिमा शिवमहापुराणातलं या ठिकाणी 13 वर्षापासून आपला हा सोहळा संपन्न होत आहे समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ आयोजक नियोजक टाळकरी माता भगिनी तरुण मित्र मंडळ आपल्या सगळ्यांच्या वतीनं मला या ठिकाणी ही सेवा लाभलेली आहे आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद मला ही सेवा आमच्या आबांनी बऱ्याच दिवस अगोदर दिली होती आणि पाठपुरावा तर वर्षभर केला या कार्यक्रमात आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी स्वीकारलेलं आहे श्री भानुदास विनायक चौधरी धुळे यांनी श्री संताजी महाराज जगन्नाळे पुण्यतिथी निमित्ताने या ठिकाणी हा कार्यक्रम सौजन्य आपलं स्वीकारलेलं आहे आयोजकांना मनापासून धन्यवाद या कार्यक्रमासाठी लाभलेले महाराष्ट्रातले गुणीजन ताल महर्षी मृदंगमणी ताल सम्राट वारकरी संप्रदायातलं भूषण श्री हरिभक्तीपरायण भूषण महाराज सेळावे भजन सम्राट संगीत अलंकार अजय महाराज नरडाणा गोरख महाराज बेल्दरवाडी आले नाही का आहेत अजय महाराज आहेत ज्यांचा आज वाढदिवस आहे जे बड्डे बॉय आहेत आज माझे परमस्नेही वारकरी संप्रदायातला एक गोड आवाज गान गंधर्व चेतन महाराज आहे महाराष्ट्रीयन पण भोपाळमध्ये वास्तव्याला आहेत चेतन महाराज एकदा त्यांना वाढदिवसात कडकडाट टाळ्या वाजल्या पाहिजे विनेकरी सोपानजी महाराज आमचे बाबासाहेब साऊंड सिस्टीम माऊली साऊंड सिस्टीम ज्यांच्या मुखारविंदामधून आपण भगवान आशुतोष परमात्म्याची पवित्र पावन मंगलमय शिवकथा श्रवण करीत आहात ते महाराष्ट्रातलं एक जाणतं व्यक्तिमत्व माझे ज्येष्ठ गुरुबंधू माझे परमस्नेही आम्हाला मोठ्या भावासारखे असणारे शिवचरित्रकार आता या 2-4-5 वर्षात उदयाला आले असतील पण गेल्या 20 वर्षापासून ज्यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र संबंध महाराष्ट्रात ऐकवलं ते आपले सगळ्यांचे परम आदरणीय गोपाळ महाराज चिमठाणेकर महाराजांची उपस्थिती आहे आम्ही बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम असतात पण आज प्रत्यक्ष महाराज म्हणले माझं प्रेमाचं गाव आहे बरं दिवसा सरकारी रात्री वारकरी आहेत महाराज एवढं सगळं सांभाळून आणि बरं 3-4 दिवस तुमच्या गावात लाभले हे तुमचं भाग्य आहे वारखेडवासी यांनो इतके दिवस महाराज थांबतायत तुमच्यावरती प्रेम आहे महाराजांच्याच मुखारविंदातून आपण भगवान शंकराची पवित्र पावन कथा श्रवण करीत आहात महाराज श्रीनाई मनापासून धन्यवाद देतो की आपण थांबलात म्हणजे त्यांनी कीर्तन ऐकावं इतका मी मोठं नाहीये हे त्यांचं मोठेपण आहे की ते येऊन बसलेले आहेत सुदाम दादा आमचे बाबा ज्यांनी आयुष्यभर तर त्या संप्रदायाची सेवा केली अजूनही बरीचशी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहे खानदेश वारकरी सेवा मंडळाचे सगळे सदस्य उपस्थित राहणार आहेत आज आले असतील मागे बसले असतील कुठे आजूबाजूला ही सगळी मंडळी जेव्हा भावाची माझी ज्यांनी या धुळे जिल्ह्यामध्ये आणि या खानदेश प्रांतामध्ये ज्यांनी वारकरी संप्रदायाचं कार्य रुजवलं
टिकवलं ते खानदेश वारकरी सेवा मंडळाचे सगळे सदस्य. 15 वर्ष अगोदर मला पहिल्यांदा ज्यांनी 4 व्हीलर घेऊन दिली, ज्यांनी 15 वर्ष अगोदर मला लहान भावासारखं लेकरासारखं सांभाळलं, आमचे फागण्याचे सुनील बापू बळगुजर. आज ते नाही आहेत, पण माझी गाडी पुण्याला फेल झाल्यामुळे मला फागण्यापर्यंत यावं लागलं आणि तिथून त्यांचीच परंपरा आमच्या आबूने अजय बळगुजर म्हणलं, महाराज तुम्ही टेन्शन नका घेऊ, गाडी तुमची रात्री येऊ द्या पुण्याहून, तुम्ही कीर्तनासाठी लवकर येऊन जा, नाही तर आबा तुम्हाला धुळे जिल्ह्यात फिरकू द्यावं नाही. मी पुढे निघून आलो. गाडीनंतर येते रात्री 1-1:30 वाजता आमचा आबू, आमचा अजय बळगुजर मला इथे घेऊन आला. त्यालाही धन्यवाद. साऊंड सिस्टीम खूप चांगली आहे. धकाधकीच्या धावपडीच्या कॉम्पिटिशनच्या स्पर्धात्मक युगामध्ये एवढ्या संख्येनं तुम्ही कीर्तनाला आलात, तेही घरातले सगळे चॅनल विसरून, त्याबद्दल तुम्हालाही मनापासून धन्यवाद. विठ्ठल 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 विठ्ठल. आज जाणून बुजून मी संतपर प्रकरणातील अभंग एवढ्यासाठी घेतला की कीर्तन संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने. जगद्गुरु तुकोबराय 350 वर्ष अगोदर म्हटले होते की मी पुन्हा येईन. हा शब्द 350 वर्ष अगोदरच आहे. मी पुन्हा येईन, घेईन मी जन्म, उपजोनिया पुढती येऊ, हे 350 वर्ष अगोदरचे शब्द आहे. मग आम्हा येणे झाले एका तेलिया कारणे, संत तुका जोडी लावी नामाची गोळी. जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा ज्यांनी ओवीबद्ध आणि लेखणीमधून उतरवला ते सुदुंबरेकर संताजी महाराज जगनाडे. सुदुंबरे हे जे गाव आहे, भागीरथी बाईंचं जे सासर आहे गाढे पाटील, ते सुदुंबरेतले. उत्तमराव गाढे म्हणून सुदुंबऱ्यामध्ये बीजेच्या टायमाला त्यांच्याकडे माझं कीर्तन असतं, त्यांनी हा इतिहास सांगितला होता. आणि आज महाराष्ट्रींच्या पुण्यतिथी निमित्ताने हा सोहळा आहे, म्हणून मी जाणून बुजून 5व्या दिवशी संतपर प्रकरणातील अभंग निवडला. विठ्ठल अभंग तुकोबरायांचा आहे आणि तुकोबराय अभंगातून संतांची परिभाषा सांगताय. संतांची परिभाषा एका वाक्यात सांगू, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. याच्यात सगळं आलं. देव तेच संत आहे, संत तेच देव आहे. तरी सुद्धा संतांनी देवाकडे मागणी मागितली, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. डावी रूप मज गोपिकारा म्हणा, मी भक्त आहे तू देव आहे. एवढा अंतर तर ठेवलं पाहिजे. कहते अयोध्या वैराग्य भूमि है, वृंदावन प्रेम भूमि है, द्वारका कर्म भूमि है और महाराष्ट्र संतों की भूमि है. संतांचं गावात येणं भाग्य आहे. संत तुमच्या घरी येता परम भाग्य आहे. तुम्ही संतांची आठवण करता सौभाग्य आहे. स्वतः संत बनून जाणं महत् भाग्य आहे. आणि एवढं सगळं होऊन आपण न सुधारणं दुर्भाग्य आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया ग्रंथात जगात जेवढे संत झाले तेवढे एकट्या महाराष्ट्रात झाले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. एका ठिकाणी या देशाचं वर्णन येतं, हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. कश्मीर इसका मस्तिष्क है, कन्याकुमारी इसके पग पगहारते है, गुजरात और आसाम इसके भुजाएं है. हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. भारत हा जमिनीचा तुकडा नाही आहे. भारत ही कर्मभूमी आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, त्याच्यामध्ये भगवंतानं आम्हाला कर्मवाद शिकवला. वारकरी संप्रदायामध्ये प्रारब्धाला त्या ठिकाणी मान्यता आहे, पण टोटल प्रारब्धवाद मान्य नाही. 80% कर्म आहे, 20% प्रारब्ध आहे. असेल माझा हरीण देईन खाटल्यावर, हे संप्रदायाला मान्य नाही. वारकरी संप्रदायातले सगळे संत काही ना काही उद्योग करतायत. कोणी शेले विणतय, कोणी शेती करताय, कोणी मडके घडताय,
कोणी ड्युटी करतंय? वारकरी संप्रदायातला प्रत्येक साधू हा कर्माला प्राधान्य देणार आहे. तुम्ही लक म्हणा, भाग्य म्हणा, नशीब म्हणा, किस्मत म्हणा की तकदीर म्हणा. 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत आणि 4 अक्षराची तकदीर, या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे कर्मावरती. देवाची भीती नाही बाळगली तरी चालेल, पण कर्माची भीती बाळगा. देव माफ करेल, कर्म माफ करत नाही. का? देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगतो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार त्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार त्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट. कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगतो तंतर. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. धन्यवाद अप्पासाहेब. धुळे जिल्ह्यात ज्यांनी संप्रदाय, धर्म आणि संप्रदाय, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून येतो धर्म ततो जया, धर्म रक्षती रक्षिता या न्यायाने कार्य केलं. मी मगाशीच बोलून गेलो की खानदेश वारकरी सेवा मंडळाचे सगळे पदाधिकारी उपस्थित, त्यात आज प्रामुख्याने आदरणीय श्री व्यक्तिपरायण हिरामन आप्पा गवळी आप्पांची उपस्थिती आहे. परमादरणीय अशोक आप्पा गवळी आप्पांची उपस्थिती आहे. बाकीचे सगळे त्यांचे सहकारी खानदेश वारकरी सेवा मंडळाचे सगळे सदस्य. आपण या कीर्तनाला ग्रामस्थांच्या वतीनं, वरखेडवासियांच्या वतीनं व्यासपीठावरून आपल्याला धन्यवाद. हिंदुस्तान कोई जमीन का तुकडा नाही. कर्माला प्राधान्य देणारा हा देश आहे. भगवंतानं अर्जुनाला सांगितलं कर्मयोगी हो. मग त्या देवाने गीता सांगत असताना शस्त्र आणि शास्त्र या दोघांचा उपदेश अर्जुनाला केला. जिथे शास्त्राचं काम आहे तिथे शास्त्र सांगितलं, आणि जिथे शस्त्राचं काम आहे तिथे कर्मयोग सांगितला. भगवंतानं 45 मिनिटात अर्जुनाला गीता सांगितली. गीता सांगून झाले 5253 वर्ष. वार होता रविवार, तिथी होती एकादशी आणि पक्ष होता शुक्ल. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी वार रविवारी सकाळी 7 वाजता देवाने गीता सांगायला सुरुवात केली. 7:45 भगवान 700 श्लोकांचं निरूपण करून मोकळा झाला. गीतेत 700 श्लोक आहेत. 1 श्लोक धृतराष्ट्राचा आहे, 41 श्लोक संजयाचे आहेत, 84 श्लोक अर्जुनाचे आहे आणि 574 श्लोक भगवंताचे. 574 अधिक 84 अधिक 41 अधिक 1 टोटल येते 700. अर्जुनाला गीता 700 श्लोकांची गीता 45 मिनिटात कळाली. काही मरून गेले पण गीता उघडून पाहिली नाही. राष्ट्रसंत म्हणतात, कळली का कुणाला गीता, वडली का कुणाला गीता, मज सांग भगवंता. म्हणून गीता सांगायची गरज पुन्हा या राष्ट्राला आज आहे. भारत में फिर से आजा गिरिवर उठाने वाले. भारत में फिर से आजा गिरवर उठाने वाले. अरे संतों को फिर जगा जा गीता के कहने वाले. संतों को फिर जगा जा गीता के कहने वाले. ये देवा एकदा ये पुन्हा या राष्ट्राला तुझ्या तोंडून गीता ऐकायची. कारण या देशाची अवस्था अशी आहे, भारता ग्रहण लागले, भारता ग्रहण लागले. अति गुलाम जन झाले, आज तुला मदन झाले. तोळ न्यायी
बंधना गोळ न्यायी बंधना पाहण्या भारत आपला पुन्हा पाहण्या भारत आपला पुन्हा पाहण्या भारत आपला पुन्हा कधी येशील मनमोहना कधी येशील मनमोहना पाहण्या भारत आपला पुन्हा पाहण्या भारत आपला पुन्हा पाहण्या भारत आपला पुन्हा ये देवा एकदा ये तू गीतेत म्हटलं होतं मासानाम मार्गशीर्षाया चैत्रामध्ये तू अवतार घेतला होता म्हणून चैत्र महिन्यात आम्ही नववर्ष साजरं करतो. शालिवान शके आमचं तिथून सुरू होतं. एकदा यांना पुन्हा सांगायला ये की बाप हो 31 डिसेंबर आपला वर्षाचा शेवटचा दिवस नसतो रे. आमचं नववर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं हे सांगायला एकदा तू ये. आमचं तर काही ऐकते नाही हे आता. 31 डिसेंबरचं लय अवघड झालं मला. आमच्या शेजारी भोजाला बापानं पोरीला नवरा बेवडा आहे म्हणून एक बकरी दिली. बकरीनं 3 पिलं दिले. निदान लेकरांचं दूध दुभतं तरी होईल पण त्या नालायकाचं त्या पिलांवरती लक्ष होतं. तिने 2 पिलं विकले आणि त्याच्यामध्ये लेकरांची शाळेची फी भरली. एकच उरलं होतं ते त्यांनी 31 डिसेंबरला उपडवलं. अंधार पडू द्याला पकरू ते काखेत घातलं निघून गेला. सकाळी जेव्हा 1 जानेवारीला आला ते बोकड तसंच होतं अंगणात. बायकोला म्हणे हे पिलू इथे कसं. ती म्हणे ऐका ना. तो म्हणे पहिले सांग हे बकरीचं पिलू आठे कसं. ती म्हणे पहिले तुम्ही हे सांगा रात्री कुत्रानं पिलुली संकोटे काय भारता ग्रहण लागले अति गुलाम जन झाले तोडण्यायी बंधना पाहण्या भारत आपला. एक कर्मयोगी भरत एक भक्तियोगी भरत एक ज्ञानयोगी भरत एक रामायणातला भरत एक भागवतातला भरत आणि एक महाभारतातला भरत हे 3 भरत या राष्ट्रात झाले म्हणून याचं नाव पडलं तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. या देशात ग्रंथ संत आणि भगवंत या 3 गोष्टी. इथे ग्रंथ इथे संत इथे भगवंत आहे. ग्रंथांची गरज काय. याजसाठी जप याजसाठी तप व्यासे यमोपग्रंथ केले. ग्रंथ आम्हाला मार्गदर्शक आहे. संत आम्हाला परमात्म्यापर्यंत. संताविना प्राप्ती नाही. कारण संत सांगतात प्रारब्ध माझे सहसा टळेना तुझ विन रामा मज कंठवेना. प्रारब्ध टाळता येत नाही माय बाप. काही लोकांचं प्रारब्ध तीव्र असतं. मंद प्रारब्ध तीव्र तर प्रारब्ध काहींचं लय तीव्र असतं. किती तीव्र असतं आहे का. गणपतीच्या अगोदर एक पोरग रात्यातून प्रसिद्ध झालं. अख्ख्या महाराष्ट्रात त्या पोराचंच गाणं वाजलं या वर्षी गणपतीत. आमच्या पप्पानं गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसले गणपती टुकमुक बघतोय चांगला आमच्या पप्पानं गणपती आणला. आमच्या शेजारचं कार्ट म्हणे माया बापानं बोटानं हाणला. हे त्या लेकराचं प्रारब्ध आहे. यांना संप्रदाय 10 15 वर्ष यांनी संप्रदायाची सेवा केली. आता नाव रूपाला आले ते पोरग राहत्यातून. याला प्रारब्ध म्हणतात. ते काही लोकांचं तीव्र असतं माय बापू. महाराज म्हणता प्रारब्ध टळत नाही पण एकनाथ महाराज सांगतात टळत. हरी कृपे त्याचा हरी कृपे त्याचा हो नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे त्याचा म्हणे प्रारब्धाचा हे हरी कृपे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरे कृपे त्याचा नाश झाला. थंडी जास्त आहे. विठ्ठल ग्रंथ संत भगवंत. या जगात ज्ञान 3 लोकांकडे.
एक देवाकडे, एक वेदाकडे, एक संताकडे ना चौथा आपल्याकडे. आपलं ज्ञान कोणाच्याच उपयोगात पडत नाही, अजिबात नाही. आमच्या भोजाला बागायती जास्त आहे, पालेभाज्या जास्त पिकतात. 2 एकर जमीन, एका भावाला 2 एकर, दुसऱ्याला जमीन सारखी, वांगे सारखे, बिजवाई सारखे, पाणी एकाच ट्यूबवेलचं, तरी एकाचे वांगे 300 रुपये पन्नीनं गेले, दुसऱ्यावर कोकडा पडी गया. मग तो भाऊ जमीन सारखी, वाटण्यासारख्या, माती सारखी, बिजवाई सारखे, खतबी सारखंच रे, पण मग तू ना वांगा चांगला आहे, मना वांगावर कोकडा पडी जायला. काय फवार असते तरी सांग. नाही सांगलं हो त्या नालायकानं, काय फवारलं ते सुद्धा सांगितलं नाही. भाऊ पाहून घेईन म्हणून जे फवारेला औषध डबड होतं ते बी मातीमध्ये पडले. आपलं ज्ञान दुसऱ्याच्या उपयोगात पडत नाही. ज्ञान भगवंताकडे आहे, पण जे न सांगे पिता वसुदेवासी, जे न सांगे माता देवकीशी, त्याने आईला सांगितलं नाही, बापाला सांगितलं नाही, भावाला सांगितलं नाही, बायकोला सांगितलं नाही, त्याने ते फक्त अर्जुनाला सांगितलं. जो अर्जुनाचे पांती परसनिया योग्य होती. ज्ञानोबराय म्हणतात देवाजवळ ज्ञान आहे, पण देव वशिलेबाज आहे. देव ज्ञान सगळ्यांना देत नाही. एवढं गीतेचं ज्ञान त्याने फक्त अर्जुनाला दिलं. चला पुढे. वेदाकडे ज्ञान आहे, पण वेद सगळ्यांना ज्ञान देत नाही. जो लागला कानी तीही वर्णाच्या, वेदों में भेद आहे. वेदाकडे ज्ञान आहे, पण वेद वाचण्याचा सगळ्यांना अधिकार नाही, म्हणून वेद ज्ञानाच्या बाबतीत कंजूस आहे. ज्ञान संतांकडे आहे, आणि संतांनी त्या ज्ञानाचा कधी स्वतःसाठी वापर केला नाही. यारे यारे लहान थोर जाती भलती दारी लारा, गणावा विचार न लगे चिंता कवनाची. यारे यारे लहान थोर जाती भलती दारी लारा, गणावा विचार न लगे चिंता कवनाची. यारे यारे लहान थोर याती भलते नर, नरात होणारी होका दुराचारी मुखी गाता हरी पवित्र तो पवित्र ते कोड धन्य त्याचे माय हरिमुखे गाय नित्य नेम. खटनटे यावे सकळांशी येथे जयाने घातली. हे सगळे प्रमाण ज्ञान वाटण्यासाठी आहे, वाटप करण्यासाठी, ठेवण्यासाठी आहे. साधू स्वतःसाठी कधीच वापर करत नाही त्या ज्ञानाचा. संताकडे ज्ञान आहे, पण ते सगळ्यांना वाटून दिलं. भारताच्या वाट्याला 3 गोष्टी आल्या, ज्ञान आलं, संपत्ती आलं आणि सौंदर्य आलं. भारतीयांच्या वाट्याला ज्ञान आहे, भारतीयांच्या वाट्याला सौंदर्य आहे, आणि भारतीयांच्या वाट्याला संपत्ती. माय बाप, लोक सांगतात की हा देश गरीब होता, मागासलेला होता. अरे हे जे लोक आले आतापर्यंत 1000 वर्षापासून जी काही लुटमार या देशाची सुरू आहे, हे लोक का पिकनिक मनवायला आले होते का? गजनीचा मोहम्मद इथे आला होता, तो काही इथे या ठिकाणी गरीब देश होता, पिकनिक करायला आला होता. 17 वेळा सोमनाथ लुटल्या गेलं. 777 खांब होते सोरटी सोमनाथाला. 777 लाकडाचे नाही, कास्याचे नाही, तांब्याचे नाही, पितळाचे नाही, लोखंडाचेही नाही, चांदीचेही नाही, सोन्याचेही नाही, ओतीव सोन्याचे 777 खांब होते. एवढं श्रीमंत हे राष्ट्र होतं. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग पड़ता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम माला. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. जहाँ हर बालक एक मोहन है और राधा हर एक बाला, राधा हर एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. हे या राष्ट्राचं वैभव आहे. आतापर्यंत या राष्ट्रामध्ये सगळे अतिक्रमणकारीच त्या ठिकाणी आलेत, आक्रमणकारी आलेत. चेंगीज खान आला, तैमूर लंग आला, बाबर आला, हुमायूं आला,
डच आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आलेत, सिद्धी आलेत, मुघल आलेत, तरी हा देश आजपर्यंत स्वाभिमानाने टिकून आहे. शक आणि हुन सुद्धा आलेत, या देशाचे लचके तोडलेत, तरी हे राष्ट्र अजूनही भक्कमपणे उभं आहे. का? याच्यात ग्रंथ आहे, संत आहे आणि भगवंत आहे. मान्य आहे मला की माझ्या देशात अमेरिकेची इतकी टेक्नॉलॉजी नसेल, श्रीमंती नसेल, पैसा नसेल, पण माझ्या देशामध्ये अजून संस्कृती आहे, संपत्ती, आणि त्या ठिकाणी संतती चांगल्या मार्गाने चालणारी. तुम्ही म्हणाल महाराज 13 वर्षापासून सप्ताह सुरू केला, फायदा काय? तुमच्या गावातले हे लहान लहान लेकरं टाळ घेऊन उभे राहतात, हाच तुमचा फायदा आहे. 13 वर्ष काय पाहिजे अजून? तुमचं लेकरून निर्व्यसनी राहणं, याच्यापेक्षा दुसरी प्रॉपर्टी कोणती तुमची? तुमच्या प्रॉपर्टीला विचारतं कोण? काय कमवलं याच्यापेक्षा लोक विचारतात पोरग काय करतं. महाराज म्हणले, महाराज पोरग US ला शिकतं. छाती 56 इंचाची झाली बाबा. एका वारकऱ्यानं रात्रंदिवस कीर्तन करून लेकराला शिकून US ला पाठवावं, याच्यापेक्षा दुसरं जीवनामध्ये संपत्ती कोणती पाहिजे हो? का हो, एक काय करतं पांटपरीवर आहे, दुसरं चालू आहे त्याचं व्यसन, तिसरं अजून सुटलंच नाही, 12वी. कन्वर्ट नका करू. विठ्ठल विठ्ठल संप्रदायाने, वारकरी संप्रदायाने शुद्ध परमार्थ शिकवला. वारकरी संप्रदाय हा तत्वनिष्ठ संप्रदाय, हा व्यक्तिनिष्ठ संप्रदाय नाही, अजिबात नाही. ज्ञानोबांनी 350 वर्ष अगोदर स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे, एक तत्व नाम. वारकरी संप्रदायाचे संत तत्व सोडून जात नाही. जे तत्व ज्ञानोबांनी सांगितलं ते तुकोबांनी सांगितलं, जे गोरोबा काकांनी सांगितलं ते निळोबांनी सांगितलं, जे मुक्ताबाईंनी सांगितलं तेच बहिणाबाईंनी सांगितलं, जे त्या ठिकाणी चोखोबारायांनी सांगितलं तेच त्या ठिकाणी गोरोबा काकांनी सांगितलं, तेच सद्गुरू जोगमारांनी सांगितलं, ते सद्गुरू मामाने सांगितलं, ते सद्गुरू नथुसिंग बुवांनी सांगितलं, तेच सद्गुरू मोठे बुवांनी सांगितलं, जे मोठे बुवांनी सांगितलं तेच मारुती बुवांनी सांगितलं, जे मारुती बाबांनी सांगितलं तेच गोपाळ महाराज सांगतायत. वारकरी संप्रदायात तत्व सोडून जात नाही, अजिबात नाही. तुम्हाला नेमकं झालं काय मला तेच कळत नाही. तुम्हाला फक्त माहिती पडलं पाहिजे कोणीतरी चमत्कारिक साधू आला, सुटली लोक. मागे चादरवाला बाबा आला होता, लोकांनी अशी गर्दी केली त्याची चादरच फाडून फेकली. 20-25 वर्ष अगोदर त्या भावनगरला एक म्हातारी आली होती, मेली ती आता, कोणी आम्मा होती म्हणे. तुम्हाला झालं तरी काय? तुम्हाला कधी यांनी सांगितलं ना भोजेगरच्या पायाला हात लावले पैसे सापडतात, लोक रात्यातून तंगड तोडून नेतील, सकाळी बाबू लंगड्याच. अरे आपल्या मायबापांनी आपल्याला डोळस परमार्थ शिकवला. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, शिवरायांचे लेकरं होता आपण. सिद्धी लावी पिसे, कोणतया पुसे, नेने राज हंसे पाणी, काय नाथ महाराज सांगतात. तुकोबाराय सांगतात नवसे कन्या पुत्र होती, गरजच नव्हती ना. एवढा डोळस परमार्थ आमच्या बापजाद्यांनी सांगितला. ते सांगता करा रे बापांनो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका, जने नये जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. सोपे वर्मा अम्मा, सोपं वर्म आहे. अहो प्रदीपजी मिश्रा यांनी एकदम सोपं सांगितलं, सब समस्याओं का हल एक लोटा जल. एक साधू काय क्रांती करू शकतो. सगळे महादेवाचे मंदिर उजेडात आणले बाबाजींनी. एक साधू अख्ख्या भारतवर्षात भगवान शंकराची त्या, मला वाटतं हे मंदिर सुद्धा त्याच संकल्पनेतून निर्माण झालेलं असलं पाहिजे. हे प्रदीपजी मिश्रांची कृपा आहे. एक साधू काय करू शकतो, काय क्रांती करू शकतो. एकदम सोपं आहे. सब समस्याओं का हल एक लोटा जल. महादेव एका लोटाभर पाण्यात प्रसन्न होतात, 100% सत्य आहे. पण 95% महादेवाचे मंदिर गावाच्या बाहेर, जुन्या काळातले शेतात आहे, जुन्या काळातले. एक तांब्याभर पाण्यावर महादेव प्रसन्न होतो, पण महादेवाच्या पिंडीवर तांब्याभर पाणी टाकलं, तिकून येताना दुसऱ्याचा भुईमुंग उपटून आणला, मरेपर्यंत टाक्याच्या टाक्या वतल्या तरी महादेव पावणार नाही. जितकं भोळ वाटतं तितकं उग्र दैवत आहे बरं ते. जितकं मृत्यूची देवता कोण आहे हो? अकाल मृत्यु मरे जो काम करे चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े जो भक्त हो महाकाल का. महाकाल आहे. बाकीच्या लोकांना अत्तर लावतात, तो बाबा मेलेल्या माणसाचं भस्म लावणार आहे. त्याने सांगितलंय अंगाले भस्म लाई सन जात आहे.
ज्ञानोबरायांचे शब्द सांगू, वस्ती जाणोनी स्मशानी, भगवान ज्ञानोबराय म्हणतात. पण माय परमार्थाला एक लिमिट असतं, काहीतरी त्याला मर्यादा असतात. श्रावण महिन्यामध्ये आमच्या गल्लीच्या पुढच्या टोकाला महादेवाचं मंदिर आहे. रात्री 1:30 वाजता बी आई मावल्या त्यांना डोकावर पाणी होते. महादेवले थंडी बरं आहे की. मी पहाटे निफाडला काळायला चाललो होतो. पहाटे खोटे नगरला त्रिशूल सन महादेव पुढे म्हणे, ए थांब, कुठे चालला रे? म्हटलं कीर्तन. काय बोंब पाड, तुला गल्ली मग लोक झोपू देत नाही. 1:30 वाजता डोकावर पाणी होती तेच. विनोद नाही हा, मी तुमची निंदाही करत नाही माय. पण रात्रीचे 4 प्रहर आहेत. पहिले प्रहर हरकोई जागे, दुसरे प्रहर भोगी, तिसरे प्रहर जागे तस्कर, चौथे प्रहर योगी. 8 ते 10 सगळे जागतात, 10 ते 12 भोगी, 12 ते 2 तस्कर, 2 ते 4 योगी. 4 वाजेच्या आत कोणत्याच मंदिरात पाय टाकायचा नसतो, हे धर्मशास्त्र आहे. भोगे घडे त्याग, त्यागे घडे भोग, ऐसे उफराटे वर्म, आणि धर्मा अंगीच अधर्म. पुण्य करू जाता पाप घडे, असं आपल्या हातून होऊ नये म्हणून विडंबनात्मक बोललो. विठाल विठाल संत ही परिभाषा आहे. कुणाला म्हणतात संत? सा प्लस धू इज इक्वल टू साधू. ज्याने सा धुतले काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, षड्विकार. जिसके पास छाता नहीं, जिसके पैर में जूता नहीं, जिसका बैंक में खाता नहीं, जिसका परिवार से नाता नहीं, उसे कहते संत. तुम्ही तर राम रहीमला भी संत समजायला लागले होते. जिंदगी एक जंग है, जब तक बीवी संग है. सीता से प्यार किया राम बन गए, राधा से प्यार किया श्याम बन गए, जबरदस्ती प्यार किया हराम बन गए, चोरी चुपके प्यार किया तो राम रहीम बन गए. साधूची परिभाषा कोण सांगता ऐका. संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी. लोभ हंता नये मना, लोभ आता नाही मना, लोभ आता नाही मना, लोभ आता नाही मना, लोभ आता नाही मना, लोभ हरी बोल हरी बोल. लोभ आता नाही मना, लोभ आता नाही मना. मुक्ताबाई ज्ञानराजांना सांगतायत, ज्ञानोबा संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याच्या अंगी, लोभ हंता नाही मना, शुद्ध ज्ञान ज्याच्या मुखी, मिथ्या कल्पना मागे सारा आणि ताटी उघडा. प्रेमानं नाही सांगेल बरे, चिडून आहे. ताटे उघडा. ज्ञानेश्वरा आधी सगळं झापून घेतलं 10 अभंगात, आणि मग शेवटच्या अभंगात म्हणतात, लढीवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईचे ठाई. ज्ञानराजा बहीण आहे तुमची, कमी जास्त बोलली असेल मनाला लावून नका घेऊ. तुम्ही संत तोची जाना जगी, उघडा आता. या महाराष्ट्रावरती वारकरी संप्रदायावरती सगळ्यात मोठे उपकार मुक्ताबाईचे आहेत, आणि आपण कान्हदेशवासी सगळे मुक्ताबाईचे लेकर आहोत. आपण लय मोठ्यांचे लेकर काय सांगावं तुम्हाला. जिने ज्ञानदेव, चांगदेव, नामदेव फेल केले, त्या मुक्ताबाईचे लेकर म्हणून आपण महाराष्ट्रभर फिरतोय. मुक्ताई नगर पासून तर सप्तशृंगीच्या पर्वत रांगांपर्यंत जो पट्टा येतो त्याला कान्हदेश म्हणतात. कोणाला काय सहन झालं नाही काय ठाऊक, त्याने ते कान काढून टाकलं, आणि आपण बी तिकडे गेलो की खान का कुठले. संत तोची जाना जगी. ती संतांची परिभाषा ऐकली. आधी, व्याधी, उपाधी आणि समाधी. नाही का? जीव म्हटलं की आधी, शरीर म्हटलं की व्याधी, संसार म्हटलं की उपाधी, आणि संत म्हटलं की समाधी. समाधीचे 2 प्रकार, निर्विकल्प समाधी, सविकल्प समाधी. नाथबाबांची जल समाधी, तुकोबारायांचं वैकुंठ गमन, आणि ज्ञानोबारायांची संजीवन समाधी. काय गंमत आहे पहा. ज्ञानोबारायांची संजीवन समाधी, तुकोबारायांचं वैकुंठ गमन, नाथबाबांची जल समाधी.
नाथांच्या समाधीपासून गोदावरीचं पात्र जवळजवळ 300 मीटर पुढे आहे. आणि पाणी लेवल जर म्हटली तर जवळजवळ 6.5 फूट पाणी गोदावरीपासून नाथांची समाधी उंच आहे. पैठणला जर गेलात तर नाथांची जलसमाधी. तुम्ही आजही गेले पुजाऱ्याला कधी विचारलं तिथे त्यांना की बाबा आम्ही ऐकलं होतं कीर्तनातून गोपाळबाबांनी सांगितलं होतं की नाथांची जलसमाधी आहे, खरंच जलसमाधी आहे का हो? तो पुजारी सांगितलं तुझा दुपट्टा आण. चांगला आहे ना, शंभर तर नाही पुजल, चांगला आहे मग दे. घेतला आणि नाथांच्या समाधीवर जर तो रुमाल ठेवला, उचलला जर पिळला तर पाण्याची धार लागते महाराज. नादबाबांची 24 घंटे पाण्यामध्ये जल समाधी आहे. शबरी मातेची अग्नि समाधी आहे. शबरी कोण होती हो? शबरी जातीनं कोण होती? सुदाम जातीनं कोण होते? देव शबरीच्या घरी गेले की सुदाम देवाच्या घरी गेले? सुदाम देवाच्या घरी गेले का देव सुदाम देवाच्या घरी गेले? आ सुदाम देवाच्या घरी गेले. शबरी माता देवाकडे गेले का देव शबरीच्या घरी गेले? सजा दो घर को आज मेरे सरकार आए हैं, सजा दो घर को रोशन का मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं। सजा दो कबूल चरता मेरे सरकार है, सजा दो को रोशन सा मेरे सरकार आए हैं। शबरी देवाकडे नाही गेली गे, देव शबरीच्या घरी आले. जातीनं कोण होती? जोरात बोला, मला ऐकायला कमी येतं. शबरी जातीनं कोण होती? भिलीन होती पण माळकरी होती. आपले बराच सुनाट फिरताय म्हणून बोललो. भिलीन होती पण माळकरी होती हो. हाय बापा हो. विठाला आग्रह नाही माझा तुम्हाला, माळा घातल्याच पाहिजे. अजून आहे 2-3 दिवस. काल्याच्या दिवशी माळा टाका महाराजांकडून. कारण पुढचा नियम असा आहे, देवानं बिना माळकऱ्यांचा GR काढलाय. GR काय काढलाय तो मी पुढच्या वर्षी सांगेन. विठाला आधी व्याधी उपाधी आणि समाधी. ज्ञानोबरायांची संजीवन समाधी, तुकोबरायांचं वैकुंठ गमन. काय गंमत याच्यात बघा. ज्ञानोबराय पाया आहे, पायाला इथेच थांबावं लागतं म्हणून ज्ञानोबरायांची संजीवन समाधी. तुकोबराय कळस आहे, कळस नेहमी वरती असतो म्हणून तुकोबरायांचं वैकुंठ गमन आहे. ही प्रक्रिया आहे संप्रदायातली. आणि मग ज्ञानोबरायांच्या समाधीचं वैशिष्ट्य असं आहे की 42 दिवस जर ज्ञानोबरायांच्या समाधीजवळ अनुष्ठान केलं तर 42व्या दिवशी ज्ञानोबरायांच्या समाधीतून मंत्र बाहेर पडतो, रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरांच्या समाधीमधून निघती मंजुळ स्वर. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, म्हणतात ती ज्ञानेश्वर. बीडचा धरणेकरी ब्राह्मण समाजाचा आळंदीला आला, 42 दिवस अनुष्ठान केलं. 42व्या दिवशी ज्ञानोबराय स्वप्नात आले. विचारलं बाबा कुठून आहात? म्हणले बीडहून. कशासाठी? म्हणले ज्ञानप्राप्तीसाठी. ज्ञान कशासाठी? म्हणले धनप्राप्तीसाठी. नाही ज्ञानीन ही सदृशम पवित्रम हे विद्यते. जीवनात ज्ञान पाहिजे, परमार्थ करायला ज्ञान पाहिजे, प्रपंच करायला ज्ञान पाहिजे, नोकरी करायला ज्ञान पाहिजे, व्यवसाय करायला ज्ञान पाहिजे, व्यापार करायला ज्ञान पाहिजे, एका घराचे 2 दार करायला सुद्धा. आणि त्याचे तर प्रचंड साठे तुमच्याकडे भरून ठेवलेले आहेत. तुम्हाला सांगते वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. संसार करता शिनले बहून, दादला विकून आणले गहू. ज्ञान लागतं, ज्ञान नसली तर फजिती होते हो. कोरोनाच्या काळात जनधन खात्यावर काही पैसे आले होते. आमच्या शेजारचं एक म्हातारा जाऊन बसलो. पैसे प्राप्त करायला पाहिजे म्हणून ज्ञान लागतं. तेवढं ज्ञान त्याच्याकडे नव्हतं. हिरमुसलं 11:30 ते 4:30 उभं राहिलं पण ज्ञान मिळालं नाही.
कोणतं ज्ञान मिळालं नाही. जो मॅनेजर होता तो होता केरळी, त्याला मराठी येत नव्हती आणि हिंदी येत नव्हती, इंग्रजी पलीकडे त्याला दुसरं काही समजतच नव्हतं. बाबाने विचार केला, मी जर त्या काळात इंग्रजी शिकला असतो तर बरं झालं असतं. आता शिकायला काय हरकत आहे. माणूस मरेपर्यंत विद्यार्थी आहे. विद्या व्यसनासारखी कमवायची असते. विद्या व्यसनम व्यसनम. माणूस सगळं सोडतो, व्यसन सोडत नाही. मरेपर्यंत विद्या कमवायची. बाबांनी विचार केला, या वयामध्ये आपण इंग्रजी शिकायला पाहिजे. शिकवून कोण? त्यांच्या घरी एक मास्तर भाड्यानं राहायचा. गुरुजीला सांगितलं, गुरुजी इंग्रजी शिकव. गुरुजीनं विचार केला, या वयात शिकवायचं म्हणजे अवघड आहे, पण जर नाही म्हटलं तर हा लागेच म्हणे उद्या रूम खाली कर. आणि बाबा उद्या वही घेऊन या. म्हातारा दुसऱ्या दिवशी भलं मोठं रजिस्टर घेऊन गेला, सोसायटीतलं चोरलेलं होतं. झाला श्री गणेशा. मास्तर हुशार होता, म्हणले बाबा तुम्ही जुना माल खाल्लेला आहे, एकत्र भावकीत मजबूत खाल्लेलं आहे तुम्ही, त्याच्यामुळे तुमची मेमरी लय स्ट्रॉंग आहे. गोपाळ बाबा, या 43 वर्षात माझं कधी डोकंही दुखलं नाही, पोटही दुखलं नाही. दुसऱ्याने जास्त खाल्लेलं पाहिल्यावर सुद्धा सार्वजनिक मध्ये लोक मजबूत हा उपाडी देतात. मलकापूरला एक चोपदार आहे आपला वारकरी संप्रदाय, एका टायमाला 19 पोळ्या खातो. 19 फक्त जेवताना असा करतो. त्याला म्हटलं का हे काय येतो म्हणे, बाबा जोपर्यंत हे पोट या कपडा इतकं कडक होत नाही तोपर्यंत पोटच भरत नाही. त्याला म्हटलं बठ्ठास ना घरी जाय भाऊ, म्हणा घरी येऊच नको. तू जेवढं एक टाइमली उपाडी देस तेवढं आम्ही 8 दिन खाई देतस. खायला बी लिमिट पाहिजे. मास्तर म्हणले, बाबा कोणा काही पहिलं वाक्य विचारलं की यस म्हणायचं, दुसरं लागेल दण काढून द्यायचं नो. पहाटेच इंग्लिश पेपर घेऊन बसलं म्हातारं, द इकॉनॉमिक्स टाइम्स. पेपर उलटा धरला. एक पोरगा तलाठी भरतीला जात होतं, त्याचं पाकिट मारलं कोणी. उलटा पेपर पाहिला, त्याला वाटलं हाच उलटा पेपर धरून बसला, यानेच मारला. म्हणजे वा 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 वा. म्हणले काय? म्हणले पाकिट मारलं का? याची इंग्रजी हायर होती. म्हणला यस. तो म्हणला माझ्या आजोबाच्या वयाच्या डोक्यात सफेद या वयात चोऱ्या करता बरा बोलला, माझं पाकिट परत करतो. म्हणले नो. असा हानला, बारीक केला. घरी आला, म्हातारीने झंडूबाम लावून दिला. पहाटे उठला, म्हातारीने चांगलं विचारलं, आंघोळीला पाणी काढू का? खेड्यात विचारतात, शहरात विचारत नाही, कारण शहरात तोच पाणी भरतो, त्याच्यामुळे काढाकाढी करायची गरजच पडत नाही. निम्मे काम माणसं करता महाराज शहरात, निम्मे. कुकर तुम्ही लावता, शिट्ट्या हे मस्ता. लेकरं तुम्ही निजवता, झोके हे देतात. कपडे तुम्ही धुता, इस्त्री हे करता. आत्माराम तुकाराम भिडे. जुन्या काळात ज्याचे त्याचे कम तोच करायचं महाराज. आता जर चांगल्या माणसं का कुठे जिंकले दळायला. 25 वर्ष अगोदर सकाळी कानावर स्वर पडायचे, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गावो कौतुके तो ये रे वा विठ्ठला, ओव्या गावो कौतुक तो ये रे वा विठ्ठला. महिला मंडळ तुमचं इथे, आमचं नाही. मी पुढे एक चरण म्हणले विठोबाचं, तुम्ही मागे म्हणा. तुम्ही म्हटलं तुम्हालाही पुण्य लागेल, तुम्हाला पुण्य लागलं त्याला 25% कमिशन मला देईन देव. म्हणून पुढे एक चरण म्हणेल, तुम्ही माझ्या मागे म्हणा. सगळ्यांनी म्हणा, मी शपथ आहे सगळ्यांना. पहिले माझी ओवी ग विठ्ठला गाईन. वा वा, काय आवाज गोळे महाराज. पहिले माझी ओवी ग विठ्ठला गाईन, नवऱ्याच्या डोक्यावरती दळण मी ठेवीन. ठेवत नाही का तुम्ही माय? जुन्या काळ बदलला हो. म्हातारीने चांगलं विचारलं, आंघोळीला पाणी काढू का? म्हातारा म्हणे यस. म्हातारी म्हणे धोतर देऊ का? म्हणे नो. सोडून द्या. मला हे सांगायचंय, ज्ञान. अरे बाबा, तू बीडवरतून आला, 42 दिवस अनुष्ठान केलं कशासाठी? म्हणले ज्ञानप्राप्तीसाठी. भगवान ज्ञानोबा सांगताय, प्रथम नार्जितम विद्या, द्वितीयम नार्जितम धनम, तृतीयम नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम कर्षति. अरे पहिल्या 25 वर्षात विद्या कमवा, दुसऱ्या 25 वर्षात धन कमवा, तिसऱ्या 25 वर्षात दान करा. उदास विचारे वेच करे. मी संजीवन समाधीस्थ आहे. तुला ज्ञान पाहिजे? देहूला जा. हायकोर्टाचा निकाल होता. तो धरणेकरी देहूला गेला. तुकोबारांच्या चरणावर नतमस्तक झाला. तुकोबारांनी विचारलं, कुठून आलात?
म्हटले तसं बीडहून आलो, आळंदीला गेलो, 42 दिवस माऊलीकडे थांबलो आणि माईनं मला तुमच्याकडे पाठवलं. कशासाठी? म्हणले ज्ञानप्राप्तीसाठी. तुकोबाराय सांगतात, काय ज्ञानेश्वरी ऊने, काय ज्ञानेश्वरी ऊने, हो काय ज्ञानेश्वरी होणे, काय ज्ञानेश्वरी होणे, जी पाठविल धरणे, जी पाठविल धरणे, काय ज्ञानेश्वरी ऊने, काय ज्ञानेश्वरी ऊने, ते पाठविल धरणे, ते पाठविल धरणे, काय ज्ञानेश्वरी होणे, काय ज्ञानेश्वरी होणे, काय ज्ञानेश्वरी ऊने, जी पाठविल धरणे, ती पाठविले धरणे, ती पाठविले धरणे. काय ज्ञानेश्वरी ऊने. अरे बाबा, काय कमी होतं ज्ञानेश्वरीमध्ये. आणि वेड्या, जिथून आला ना तू जयाची द्वारी, ताकद सांगू त्यांची, अंगी ऐसे बड, पण घातला त्याच्यात. हे पण घातलं की सगळं बिघडी जात. बरं, आमच्या गावात 89 वर्षाचं म्हातार आहे, टणटणीत आहे, काहीच करत नाही, फक्त लग्न मोडतं. पटावर बसेल रास, कोणी वेळा लागे राम राम गाव कवटे म्हणतात, तुमना गली माते तुमना वाडा मस्त पोरगी देखालो. कस काय? आपल्या भावकीतलीच पुतण्याचीच पोरगी आहे. पोरगी कशी काय? पोरगी रूपाने, कुलवाने, धनवाने, शिलवाने, पण काय पण तिला रविवारी फिटी अस, तरी नाशल 89 वर्ष जगला. यांनी सांगितलं, तुकोबराय सांगतात, हे बघा, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बड रेडा बोले, पण परी पाहे बीज, याच्यात सगळंच फिरवून दिलं. विठ्ठल विठ्ठल सगळं करतील ज्ञानोबराय. करील ते काय? नोही महाराज, परी पाहे बीज, सगळं आलं त्याच्यात. ठीक आहे. तुकोबारायांनी 11 अभंग लिहिले. गाथ्यामध्ये अनुक्रमणिकेमध्ये धरणेकऱ्यास उपदेश नावाचं प्रकरण आहे. बहुता छंदाचे बहुअसे जन, नय वाटू म्हणे त्यांच्या सवे करावा जाताना, आपला विश्वास अंगाला रस आवडीचा, सुखाची विश्रांती हरिकथा माऊली विश्रांती शावली शिनली त्यांची, तुका म्हणे बुडी बांधून दगड, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, हे अभंग त्यातले आहेत. 11 अभंग लिहिले. जा वाच, तुला ज्ञान प्राप्त होईल. तिर्र गेलो होतो महाराज, त्याला वाटलं मी प्रकांड पंडित, मला असे मराठीतले 11 अभंग हे वाचून मला ज्ञान होईल. अरे म्हणलं हिड, तुकोबारायांच्या सेवेमध्ये कोंडीबा लोहोकरी नावाचा एक अशिक्षित सेवेकरी आहे. 14 टाळकऱ्यांपैकी एक नाव आहे. कोंडीबाला ते अभंग त्यांनी देऊन टाकले. म्हणले हे घे, सांभाळ. निघालो, गेलो निघून तन. कोंडीबानं ते 11 अभंग वाचलेत महाराज. तुकोबारायांचे चरित्रकार सांगतात, ते 11 अभंग त्यांनी वाचले. रामेश्वर भट्टाच्या समोर बसून अस्खलित संस्कृत मधून वेदशास्त्रावरती प्रवचन देऊ लागले. कोंडीबाचं ज्ञान पाहिलं, सगळ्यांनी तुकोबारायांचा उदोउद केला की तुकोबाराया, तुम्ही संत आहात, तुम्ही साक्षात्कारित भगवंताचे तुम्ही लाडके भक्त आहात. अहो तुम्ही संत आहात. तुकोबारा म्हणला, नाही रे बापू, मी संत नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. पण लोकवासना, देहवासना, शास्त्रवासना परमार्थाला घातक आहे म्हणून तुकोबाराय आळंदीला आले. ज्ञानोबारांच्या समाधीवर डोकं ठेवलं आणि ज्ञानराजांना सांगितलं, माऊली हे सगळं तुम्ही केलेलं आहे, हे सगळं तुमचं आहे. लोक उगीच मला मोठेपण देत आहे, लोक मला संतपद बहाल करताय. ज्ञानोबाराया, मी संत नाही, मग संत कोण? तुम्ही संत माया बाप कृपावंत, 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 कायम्या परती
पतित कीर्तिवानो अवतार तुम दया करने अवतार तुम दया करने अवतार तुम दया करने अवतार तुम दया करने ओ कायम पतित कीर्तिवानो कायम पतित कीर्तिवानो कायम पतित कीर्तिवानो कायम पतित कीर्तिवानो अवतार तुम दया करने अवतार तुम दया करने अवतार तुम वा 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 एकदा टाळ्या वाजवा ना त्यांच्यासाठी फार सुंदर म्हटलं त्यांनी वा 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 फारच गोड हो माणूस मला देवाने इतका चांगला आवाज दिला नाही इथे कंजूस झाला माझ्या बाबतीत इथे उदार आहे तुम्ही काय शब्द आहेत हा एक आवर्जून उल्लेख करेन मी गोपाळ महाराजांना मी 20 वर्ष अगोदर पाहिलं तरी असेच होते ना आज बी तसेच आहे कोणसे चक्की का आटा खाते हो भाई सेम बॉडी तिच्यात बदलली झाला तसेच आहे. तुम्ही तसे मी सुरुवातीला जेव्हा फागणेला बापूकडे तेव्हा 37 किलो होतो आता 77 आहे खरं भाऊ काय झालं रे का पण नाक दाबी ना काका देणार आहे तुम्ही बस इथून पाहू आपण तुम्ही याच्यात तुकोबारायांची लिंत आहे सुरुवातच अभंगाची तुम्ही पासून केली तुम्ही मग याच्यात पुढचे जेवढे चारी चरण आहेत त्याच्यातलं एकही तुकोबारायांनी स्वतःकडे येऊ दिलं नाही सगळे त्यांच्याकडे ढकललं कोणाकडे ज्ञानोबारायांकडे तुकोबाराय म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान बरं तुम्ही संत आहे मग तुकोबाराय संत नव्हते का ऐका माझे गुरु माऊली वक्ते बाबा म्हणायचे तुकोबारायानंतर तुकोबारायांच्या उंचीला लागेल एवढा साधू जगात जन्माला आला नाही येणारही नाही उंचीला म्हणजे असं 4.5 फूट 5 फूट असं नाही काय म्हणतो आपण त्याला पात्रता तुकोबारायांच्या पात्रतेला लागेल असा साधू जगात आला नाही आता ऐसे होणे नाही ते तुकोबाराय म्हणतायत तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवन पतित ज्याचं पतन झालं त्याला पतित म्हणतात पतित 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 परिमित त्रिवाचा बरं तुकोबाराय पतित होते का नाही अजून मग असे मी प्रमाण देऊन गेलो मज पामर आहे पामर कोणाला म्हणता पा म्हणजे पापी म म्हणजे मरणारा र म्हणजे रवरव नावाचा नरकात जाणारा पाप केल्यानंतर मेल्यानंतर रवरव नावाच्या नरकात जो जातो 28 प्रकारचे नरक आहे भागवताच्या 5व्या स्कंदात तामिश्र अंधतामिश्र रवरव महारवरव कुंभिपा काल सूत्रपण असिपत्रपण दंतशुक अवट निरुधन पर्यावर्तन सुचिमुख हे 28 प्रकारचे नरक आहे कोणतं पाप केलं की कोणता नरक मिळतो एकच सांगतो खोटी जबानी दिली की रवरव नावाच्या नरकात माणूस पडतो बाकीचे तर अजून भरपूर आहे त्याची काही सांगायची गरज नाही तुम्हाला रवरवचा विषय आला म्हणून मज पामर आहे काय थोर पामर पा म्हणजे पापी म म्हणजे र म्हणजे रवरव नावाच्या नरकात जाणारा मग तुकोबाराय पापी होते का महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोनेदी पाप पुण्य अंगा आम्ही त्याच्या पलीकडे गेलोय तो विषयच नाहीये विषय तो त्यांचा नावडे त्याच्यामुळे पाप पुण्य येण्याचा विषयच नाहीये ते तुकोबाराय सांगता की मी पामर आहे ही लिंत आहे तुम्ही संत मायबाप कृपावंत आहे संत कृपावंत आहे किती कृपावंत आहे संत धनवंत आहे किती धनवंत आहे भीष्मानं प्रतिज्ञा केली पण ती त्याची वैयक्तिक प्रतिज्ञा होती संत जेव्हा प्रतिज्ञा करतात आता अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का संत प्रयत्नामध्ये भगीरथ आहे भगीरथानं प्रयत्न केले धन्यवंशी जन्मला भगीरथ गंगा आणून पूर्वज केले मुक्त भगीरथानं गंगा आणली पण फक्त पूर्वजांचा उद्धार केला संतांनी जी ज्ञान गंगा आणली 750 वर्षापासून सगळ्या समाजाचा उद्धार आहे मायबाप संत बळीवंत आहे बळीवंत आम्ही समर्थाचे दास किंवा
बडियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. हे सगळे संतांच्या जवळ आहेत माय बाप आणि ते तुकोबाराय सांगतात तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतीत कीर्तिवानो काय कीर्तिवानो काय वानो आता न पुरे हिवानी मस्तक चरणी ठेवीत सो बर तुमचं माझं मायबाप धंदा आहे देवाचा धंदा आहे संतांचाही धंदा आहे तुमचा माझा धंदा कोणता रोज उठून खावयाची चिंता आपल्याला तीच चिंता रोज उठले की देवाचाही धंदा आहे घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जना ते संवारी आणि एक संतांचाही एक धंदा आहे दिन रजनी हाची धंदा गोविंदा जय पवाडे गोविंदा जय पवाडे गोविंदा जय पवाडे दिन रजनी हाची धंदा गोविंदा जय पवाडे गोविंदा जय पवाडे गोविंदा जय पवाडे पवाडे दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे आपले पोवाडे गाव आपले पोवाडे नाही पोवाडे आपले का साधा पोवाडा पाहिजे का महाराज आपले पोवाडे नाही 350 वर्ष अगोदर महाराष्ट्राच्या मातीत पोवाड्यांनी या तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती जागवली होती 350 वर्ष अगोदर या पोवाड्यांच्या माध्यमातून देशभक्ती जागृत झाली होती पोवाडा मी म्हणणार नाही कारण पोवाडे म्हणणारे स्टेजवर बसलेले गोपाळ महाराजांचा नाद नाही करायचा पोवाड्यांच्या बाबतीत त्याच्यापुढे मना आगाऊपणा काही चांगला नाही आज दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे नमन श्री जगदंबे नमन श्री जगदंबे करुण प्रारंभे डफावर थापतो डफावर थापतो जाती डफावर थापतो जाती शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिव शंभूच्या गात गुणगान जी शिव शंभूच्या गात गुणगान जी शिव शंभूच्या गात गुणगान जी ते पोवाडे 350 वर्ष अगोदर महाराष्ट्राच्या मातीत देखो मुल्क मराठों का जहां शिवाजी डोला था मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था हर पर्वत पर आग जली थी हर पत्थर एक शोला था और बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था वीर शिवाजी ने रखे थे लाज अपने शान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम मुजरा मानाचा शाहिराचा मुजरा मानाचा शाहिराचा 350 वर्ष अगोदर गडकोट किल्ल्यांमधून हर हर महादेवची गर्जना घुमली हे राज्य व्हावे स्त्रींची इच्छा आहे प्रत्येक घरातून मावळा बाहेर पडत होता 2 मुलं असले तर एक शेतीला आणि एक स्वराज्याला दिला 16व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवर प्रतिज्ञा केल्या गेली हे राज्य व्हावे स्त्रींची इच्छा आहे जिजाऊंचा शब्द प्राणपणाने जपण्याकरता मराठी मुलूक जागा झाला त्या पोवाड्यांच्या माध्यमातून तानाजी येसाजी बाळाजी बाजी प्रभू देशपांडे मुरारबाजी कायाजी येसाजी 300 बावड्यांची फडी आजही घोडखिंडीत जा उचला मोठभर माती टाका तांब्याभर पाण्यात त्या मातीला लालबुंद रक्ताचा रंग येतो का बाजींचं बलिदान त्याच्यात आहे जा नेसरीच्या खंडीत आजही नेसरीच्या खंडीत प्रतापराव गुजरांची गर्जना कानावर येते हर 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 या मातीचा तो गुणधर्म आहे या पोवाड्यांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती जागृत झाली शिवभक्ती जागृत झाली दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे मग आपला धंदा रोज उठून खावायची चिंता देवाचा धंदा चक्रगदा घेऊन आणि संतांचा धंदा आहे गोविंदाचे पोवाडे बरं तुमचं माझं जन्म कार्य आहे ज्ञानोबराय सांगता अगा कर्मे जे उरावे
ते सुखदुःख भोगा यावे. माऊली म्हणतात तुमचं माझं जन्मकार्य आहे, देवाचा अवतार कार्य आहे. देव अवतार केव्हा घेतो? आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे, धर्म रक्षावया अनंत अवतार घेशी. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आठी जन्म घेणे. देव केव्हा जन्म घेतो? जब जब होवे धर्म की हानी, वाढवू असुर अधम अभिमानी. सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. तब तब धरी प्रभु विविध शरीरा, अरहु कृपा निधि सजन पीरा. सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. देव अवतार केव्हा घेतो? आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय देशकृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि. हे भरत वंशज अर्जुना, हे महाबाहो, हे धनंजय, हे किरीटी, हे पार्थ, ज्या ज्या वेळी धर्म संकटात येतो, कभी राम बनके कभी श्याम बनके, कधी राम बनून, कधी कृष्ण बनून, कधी अर्जुन बनून, कधी अभिमन्यू बनून, कधी पृथ्वीराज चौहान बनून, कधी महाराणा प्रताप बनून, कधी छत्रपती शिवराय बनून, तर कधी धर्मवीर शंभूराजे बनून. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. देव धर्मरक्षणासाठी अवतार घेतो, पण देव भलत्याच्या घरी जन्माला येत नाही. देव लुंग्या सुंग्याच्या घरी जन्म घेत नाही. ज्याचा बुधवार रविवार चुकत नाही, देव त्यांना घरता अजिबात येत नाही. काही लोकांनी आयुष्यभर परमार्थ केला, मरायच्या टायमाला पॉझिटिव्ह झाला. डॉक्टरांनी सांगितलं तुझी इम्युनिटी फार कमी आहे. म्हणले मग तुला सफेद लिंबू खावंच लागेल. सफेद लिंबू संडे हो या मंडे खाई घ्यात त्या. मग हे प्रमाण लावायचे कुठे? देह जावो अथवा राहो, पांडुरंगी लढभाव, चरणन सोडी अनंता, आन तुझी पंढरीनाथा. किंवा हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय. हे प्रमाण लावायचे कुठे माय बापो? मारने वाला है भगवान, बचाने देवतारी त्याला. पण जो हातोपाई मरी त्याला देव काय करेल? काही करू शकत नाही देव तिथे माय बापो. देव भलत्याच्या घरी जन्माला येत नाही. मग ऐका, सदाचाराच्या, सद्वासनेच्या, सदिच्छेच्या, सदप्रेरणेच्या पिढ्यानुपिढ्या जोपासना जिथे होतात, मला वाटतं रघुवंश मध्ये कालिदास वर्णन करतात, आजन्म शुद्धानाम. अयोध्येचे लोक कसे आजन्म शुद्ध आहे. काही लोक सोमवार पुरते शुद्ध असतात, काही एकादशी पुरते शुद्ध असतात, काही फक्त श्रावण महिन्यापुरतेच. आजन्म शुद्धानाम म्हटलेलं आहे अयोध्येच्या लोकांचं आयुष्य. प्रभू रामचंद्रच्या वंशात जन्माला आले 63 पिढ्या आहे. 63 कोणकोणत्या? मग ऐका, भगवान नारायण, नारायणाच्या नाभिकमलात ब्रह्माजी, ब्रह्माजी पासून मरीची, मरीची पासून यशवान सूर्यनारायण, सूर्यनारायण पासून इक्ष्वाकू, विकुक्षी, निमी, दंडक, पुरंजय, अनया, विश्वरंदी, द्रडाश्व, हरियाश्व, वरिणाश्व, शेंजित, शेंजितच्या पोटी युवनाश्व, युवनाश्वच्या पोटी माधांता, मारांतांतांच्या पोटी पुरुकुत्स, योगी मुचकुंद, अंबरीश, काकस्त, इंद्रवाह, अनेया, सत्यव्रत, त्रिशंकू, त्रिशंकूच्या पोटी हरिचंद्र, हरिचंद्राच्या पोटी रोहिदास, रोहिदासच्या पोटी चंप, चंपच्या पोटी विजय, विजयच्या पोटी वृक, वृकच्या पोटी बाहुक, बाहुकच्या पोटी सगर, सगरच्या पोटी असमंजस, असमंजच्या पोटी अंशुमान, अंशुमानच्या पोटी दिलीप, दिलीपच्या पोटी भगीरथ, भगीरथच्या पोटी श्रुत, श्रुतच्या पोटी पद्मनाभ, पद्मनाभाच्या 8व्या पिढीत खटवांग, खटवांगच्या पोटी दीर्घभाऊ, दीर्घभाऊच्या पोटी रघु, रघुच्या पोटी अज, अजाच्या पोटी दशरथ, दशरथाच्या पोटी राम. एवढ्या पिढ्या खपल्या तेव्हा राम जन्माला आले. भलत्याच्या घरी जन्माला येत नाही किंवा जन्म घेत नाही. चला पुढे. कधी कृष्ण बनून, कधी अर्जुन बनून, कधी अभिमन्यू बनून. धर्मरक्षणासाठी अभिमन्यू वयाच्या 16व्या वर्षी हुतात्मा झाला. महाभारताच्या युद्धाचा दिवस ठरलेला. अर्जुन आणि कृष्णाला पांडवांनी दुसऱ्या फडीवरती गुंतवून ठेवलं आणि चक्रव्यूहाची रचना गुरु द्रोणाचार्यांनी केली.
स्ट्रॅटर्जी अशी होती की अर्जुनाला गुंतवून ठेवायचं, चक्रव्यूहाची रचना करायची आणि धर्मराज पकडायचा, म्हणजे राजा पकडला की युद्ध संपलं. दुर्योधनाचा ही प्लॅन होता. देव आणि अर्जुन एका घडीवर लढतायत, तिकडे गुंतवून ठेवलं कौरवांनी. चक्रव्यूहाची रचना केली, गुप्तरांनी बातमी आणली, धर्मराजाचा चेहरा कालवणला, डोक्याला हात लावून बसला. कोणाचंच डोकं चालत नव्हतं, सुचत नव्हतं काय करावं. 16 वर्षाचं दैदिप्यमान लेकरू समोर आलं. चाचाजी बड़े परेशान लग रहे हो. हाँ बेटा क्या बात है, आपका मुखमंडल मुरझा हुआ है चाचा. क्या बताओ बेटा, तुम्हारे पिताजी और तुम्हारे मामा जी इस वक्त यहां मौजूद नहीं और गुरु द्रोणाचार्य चक्रव्यूह की रचना की है. तो बेटा चक्रव्यूह हम में से किसी को भेदना नहीं आता, चक्रव्यूह हमें पता ही नहीं है. तुम्हारे पिताश्री को गुरु द्रोणाचार्य ने सिखाया है और तुम्हारे मामाश्री को पता है, हमें तो बिल्कुल भी पता नहीं. अभिमन्यू सांगितलं, काका चिंता कसली करता का. हा म्हणले चक्रव्यूह मला फोडता येतं, मी चक्रव्यूह फोडतो, तुम्ही फक्त मध्ये घुसा. मी म्हणला तू फक्त एकदा फोड, बाकीच्यांना मी पाहून घेईन. ते काय होतं, तब्येतीनं जास्त होतं, त्याच्यामुळे जास्त ताणच घ्यायचा नाही. तू म्हटलं तू फक्त एकदा घुस, बाकीच्यांना पाहतो मी. धर्माने सांगितलं, बेटा तू 16 वर्षाचा आहे, मला नाही वाटत तुला मध्ये घालावं किंवा तुझ्याकडून एवढं. तो म्हणलं, काका तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी चक्रव्यूह फोडणं शिकलोय. कुठे शिकला होता तू. मराठवाडा विद्यापीठ नाही. नाही पुणे युनिव्हर्सिटी म्हणले नाही. नालंदा वाराणसी नाही. ऑक्सफर्ड म्हणले नाही. लंडन म्हणले नाही. मग मी माझ्या आईच्या पोटात शिकलो होतो. या जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ मायेचं मायबाप संस्कार आहेत. दुर्दैवानं आज आमच्या घरात मायच उरली नाही. पूर्वी लोक सुखी होते, घरात माय होती, गोठ्यात गाय होती, दुधावर साय होती. आता घरात माय नाही, गोठ्यात गाय नाही, थैलीच्या दुधाले साय. माय उरली कुठे. मायचं मॉडिफिकेशन झालं मम्मी. ती मम्मी बी गोर वाटत होत, आता मम्मा. बापाचा डॅड कधी झाला तेच कळालं नाही. माफी मागून बघतो, सगळे जाणकार बसलेले आहेत, महाराष्ट्रीय आहेत. असं वाटत नाही का तुम्हाला वैचारिक अधपतन झालं आपलं. पूर्वी बायकोला रिस्पेक्ट देऊन बोलायचे लोक. अहो ऐकलं का, तू एक मागे चित्रपट पाहिला होता, मी बायकोला सरकार म्हणायचा. सरकार सरकार. जगावं की मरावं हा एकच प्रश्न. अरे कोणी घर देतं का घर. सरकार. बायकोला सरकार म्हणायचं, देवी म्हणायचे, अहो का हो करायचे. परवाच्या दिवशी मी त्या भुसावळला उभं होतो, चांगला स्टँडर्ड घराण्यातला पोरगा, सूटबूट घातलेला, अर्ध्या तासापासून बोलतो. हॅलो पिलू ऐक ना, जेवलं का पिलू. अर्धा तास झाला. मी त्याला म्हटलं, भाऊ बकरीचं की कोंबडीचं रे. त्याला काय महाराज तुम्ही काय बोलताय. हा म्हणले 15 दिवस अगोदर माझं लग्न झालं, माझ्या मिशेलला पिल्लू म्हणतो. त्याला म्हटलं, गदड्या बायकोला पिल्लू म्हणतो, पोरं झाल्यावर का त्याला हिडंबा म्हणणार आहे का रे. अहो हे वैचारिक अधपतन आहे ना तुमचं. कुणाला काय म्हणावं हे तर कळायला पाहिजे. पिल्लू अरे तुला तरी पट्ट काय. विठ्ठल 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 विठ्ठल. आईच्या पोटात. काका मी फोडतो चक्रव्यूह, तुम्ही फक्त मला बॅक सपोर्ट द्या, पाठीमागून या. भीम उत्साहित होता, म्हणजे तू फक्त एकदा घोषणाला का नाच ठेवतच नाही. पण काय झालं, अश्वत्थाम्याने भगवान शंकराकडून एक वरदान प्राप्त केलं. हे दैवत असं आहे, हे पात्र अपात्र पाहत नाही. लोकांना असं वाटतं रावण लय मोठा भक्त होता. नाही, वाल्मिकी रामायण वाचा. वाल्मिकी रामायणात काही लोक वाचत नाही पण शहाणपणा करतात. वाचत नाही, किडा जास्त राहतो, समजत तर काहीच नाही कवडीचं. पुरं वाचलं पाहिजे ना. बऱ्याच लोकांनी रावणाचं वकिली पत्र घेतलं की रावण सज्जन होता. नाही रे, नाही रे भाऊ, नाही रे. 376च्या बरेच केस आहे रे त्यानावर. काका धरून बोलतोय. हे
हे प्रकरण ब्रह्मदेवाकडे गेलं होतं. जाऊ द्या आता तो आपला विस्तार होईल, मला तिकडे जायचंय नाही, जाऊ द्या. म्हणजे आपला पूर्ण अभ्यास नाही ना, आपण बोलायचं नाही देवाबद्दल. आपण काय बोलणार आहे हो? आपली काय लायकी देवाबद्दल बोलायची? देवावरती टिप्पणी करणे म्हणजे दुपारच्या सूर्यावरती थुंकण्यासारखं आहे. सूर्यावर थुंकणे म्हणजे काय होईल पुढे काही सांगणार नाही तुम्हाला. आणि नेमकं तेच झालं ना आजकाल सध्या. भगवान अभिमन्यू पोटात शिकलेले होते. भगवान शंकरानं अश्वत्थाम्याला वरदान दिलं होतं की एक दिवस तू पांडवांना एकटा रोखून धरशील. आणि नेमकं ते वरदान अश्वत्थाम्याचं त्या दिवशी कामी आलं. अभिमन्यू त्वेषामध्ये मध्ये चक्रव्यूह फोडून भेदून मध्ये घुसून गेला, पण बाकीच्यांना कोणालाच मध्ये येता आलं नाही आणि तो लॉक झाला. लढाई घनघोर झाली. शेवटी वाघाचं पिल्लू होतं ते, सिंहाचा छावा होता तो, अर्जुनाचा मुलगा होता तो, जगत पित्याचा भाचा होता तो, आईच्या पोटात शिकलेला योद्धा होता तो. आठवत नव्हता कौरवांना. कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कर्ण, जयद्रथ, दुर्योधन, दुःशासन एकटा 7 वीरांसोबत लढत होता. एकटा. लोक सांगतात महाभारताच्या युद्धात कृष्णाने कपट केलं, कृष्णाने कपट केलं. अरे महाभारत वाच. कपटाची सुरुवात पांडवांनी नाही, कौरवांनी केली. नियम असा होता महाभारताच्या युद्धाचा की एका सोबत एकानेच लढायचं. हा नियम मोडला कौरवांनी. एकट्या अभिमन्यू सोबत 7 लोक लढलेत. त्याच्यात उदार मानल्या गेलेला कर्ण सुद्धा होता. भगवंतांना त्याला जाणीव शेवटच्या वेळेस करून दिली. त्याने सांगितलं, कृष्णा, महाभाव, माधवा, अरे तुझ्या हातून अधर्म होतोय, मी निशस्त्र आहे, हा धर्म नाही. देव म्हणला, ए दीडशे आण्या, आता मला धर्म शिकवतोय तू? जेव्हा द्रौपदीला वेश्या म्हटला होता तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता? ए आता नाकानं कांदा सोलतोय रे. एकट्या अभिमन्यूला 7 लोकांनी घेरून मारला, तेव्हा तुमचा धर्म कुठे गेला होता रे? तरी तो आटपत नव्हता. शेवटी त्याच्या पाठीमागून त्याला बाण मारले. एकटा लढत होता, लढता लढता कोसळला, त्याचं वाईट वाटलं नाही. शेवटी दुःशासनाच्या पोरानं गदेचा प्रहार त्याच्या मस्तकात केला. मातीमध्ये अर्धमस्तक गेलं, मस्तक फुटलं, भेजा फुटला, रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. शेवटचा श्वासोश्वास त्या ठिकाणी आहे. अर्धमस्तक मातीत आहे, रक्त उडत आहे आणि लढाई थांबली. कौरवांना आनंद वाटला, पण जाताना जयद्रथाने त्याच्या मस्तकात लाथ मारली. अर्जुनाला अपशकुन होत आहेत. देवात चित्त लागत नाही. देव म्हणले, आज थोडस वातावरण बी थंडी सुरकी बी आहे, त्यामुळे तसं नाही देवा, आज काहीतरी अघटित होणार आहे. रणांगणावर आले, सगळ्यांचे चेहरे पडलेले होते, सगळ्यांच्या माना झोकल्या होत्या. रणभूमीवरती जेव्हा आले, 16 वर्षाचं पोरग मातीच्या थारोड्यात पडलेलं होतं. अर्जुन धावत गेला. अरे किती योद्धा असला तरी शेवटी तो बाप आहे. धावत गेला, लेकराला उचललं, त्याचं मातीत गेलेलं मस्तक उचललं, रक्ताळलेलं मांडीवर घेतलं. शेवटची दुगदुगी होती, शेवटचं घटका मोजत होता, रडत होता. अर्जुनाने डोळे पुसले. लेकरा नको रे रडू, का रडतोय? देव समोर होता. मामा, भगवंताचे डोळे भरून आले. देव फार क्वचित प्रसंगी रडतो, देव फार कमी प्रसंगात रडतो. एकदा अभिमन्यू शहीद झाला तेव्हा देव रडला, एकदा भीष्माचार्याला मुक्ती दिली तेव्हा देव रडला, आणि एकदा माझ्या ज्ञानराजांना आळंदीत समाधिस्थ केलं तेव्हा जगाचा बाप रडला. देवाचे डोळे भरून आले. मामा, देव खाली बसला. अभिमन्यू, बाबा. अर्जुनानं डोक्यावरून हात फिरवला, रक्तानं भरलेला हात तसाच बाजूला गेला. अर्जुन सांगतो, बेटा, अरे तू सिंहाचा छावा आहे, तू एका क्षत्रियाचं पोरग आहे. लढाई करताना मृत्यू आला, बाबा मरताना रडतात, मी आजपर्यंत ऐकलं नव्हतं. मी मरतो म्हणून रडत नाही, तरुणपणात जातोय याचं मला वाईट वाटत नाही. बाबा, मी एकटा 7 लोकांच्या विरुद्ध रडलो, एकटा 7. मरतो मला याचं वाईट वाटत नाही मामा. बाबा, पण मी रणांगणात पडलेलो असताना, माझं अर्ध मस्तक मातीत असताना त्या जयद्रथानं माझ्या मस्तकात लाथ मारली. इतकंच वाईट वाटतंय बाबा. निशस्त्र होतो, रणांगणात पडलो होतो. अर्जुनाने सांगितलं, बेटा काळजी करू नको, उद्याचा सूर्यास्त जयद्रथ पाहणार नाही. उद्या एक तर जयद्रथाला मी यमसदनाला पाठवेल किंवा मी अग्निकाष्ट घेईल. या लोकांनी आपल्या पोटचे लेकर घातले कशासाठी हो? यतो धर्म ततो जयः. धर्म रक्षती रक्षिता आहे तुका म्हणे धर्म रक्षण.
धर्मरक्षणासाठी अट्टहास आहे. पोटचं पोरग गेलं धर्माच्या लढाईत. अरे 2 कोठारी बंधू गेलेत, पाठचे भाऊ गेलेत, एकाला गोळी लागली, दुसरा पुढे आला, त्याने छातीत गोळी घातली, तेव्हा 22 जानेवारी साजरी होते. इतकं सोपं नाहीये. 528 1528 ते 2023 कित्येकदा शरयूचं पाणी लाल झालंय. कित्येकांनी प्राणांची आहुती दिली आहे. कुणाचा बाप, कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा, कुणाचा नवरा त्यांनी त्या अयोध्येसाठी समर्पित केलेलं आहे. जे मंदिर उभं राहत आहे त्या मंदिराच्या पायाखाली कित्येक हिंदूंचं बलिदान आहे. 76 लढ्या लढल्या हिंदूंनी राम मंदिरासाठी. तो दिवस 22 जानेवारीला येतोय आणि त्याचे आपण साक्षीदार आहोत. येणारी ही पुढची पिढी सांगेल की राम मंदिर बनलं ते आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. भाग्यवान आहोत. राजकारण, जातीपाती, धर्मपंथ सगळं बाजूला ठेवा. 22 जानेवारीला दिवाळी साजरी करा. आपला राम कित्येक वर्षानंतर पुन्हा त्या ठिकाणी विराजमान होतोय. याच्यामध्ये मायबाप कित्येक लोकांचं बलिदान आहे, त्याग आहे, समर्पण आहे, योगदान आहे. या गोष्टीची आपण जाणीव ठेवली पाहिजे. मायबाप विठ्ठल विठ्ठल ठीक आहे. आपलं जन्मकार्य आहे, देवाचा अवतार कार्य आहे. देव अवतार घेतो धर्मरक्षणासाठी. मग का संत अवतार घेतात कशासाठी? अवतार तुम्हा धराया करणे, 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 उधराया जन जड जीव, उधराया जन जड जीव, उधराया जन जड जीव, उधराया जन जड जीव, अवतार तुम्हा धराया करणे, 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 फार गोड. आजकल फार गोड गातायत तुम्ही. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, जनांचा, जडांचा, जीवांचा. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन जना. तुमचा माझा उद्धार करण्यासाठी देवाला नाही जमत हो. देव तो वसले पाहिजे, तोंडी किजन काम करत. देव दीन जनांचा उद्धार फक्त संतच करू शकतात. जे का रंजले गांजले त्याशी तोची. देवाला नाही जमत ते. देव 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 ते देव त्या भानगडीत पडतच नाही. जवळ फक्त संत करतात. जड जन आणि जीव. जड तारियायसे जड उदकावरी जो दगड. 2 जड आहे, एक निर्जीव आहे एक सजीव आहे. निर्जीवा म्हणजे दगड जड आहे, सजीवा म्हणजे रेडा जड आहे. समाजानं दोघांची उपेक्षा केली की तुम्ही जड आहे, जड म्हणून हिणवले. संतांनी सरिता केल्या ईशापरी. दगडाला जवळ केलं. अहो किती जवळ केलं ऐका.
जगात दगडाचं मंदिर आहे, पण दगडासाठी मंदिर नाही. पण ज्या दगडाला माझ्या ज्ञानोबरांची पाठ लागली, त्या दगडासाठी मंदिर बांधावं लागलं नेवाशाला. ही संतांची कृपा आहे. नव्हे हा महिमा सामान्य संतांचा. ज्या रेड्याला जड म्हणून ठेवलं, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भ द्विजांचा हरविला, शांतिरूपे प्रकटला ज्ञानोबा, महिषीपुत्रामुखी बोलविणे, श्रुती चालविणे, विनती बैसोनिया. नव्हे हा महिमा सामान्य संतांचा. जन शहाणा, अतिशहाणा, 1.5 शहाणा, 3.5 शहाणे पेशवाईच्या काळात होते. नुसता शहाणा. तुकोबराय सांगता, शहाणा तो धनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वावणी, शहाणा तो धनी. काही 1.5 शहाणे असतात. कंडक्टरला तिकीट मागायला, तिकीट. दोघे नवरा बायको प्रवास करत होते. तिकीट. या वार्ता इकडेच होता. तिकीट. तो म्हणे पैसा तिकडेच भाऊ. कंडक्टरला म्हणे, कंडक्टर साहेब 1.5 तिकीट द्या. म्हणे अर्ध कोण? म्हणे यश ना. मग त्यात अर्धा दिसत नाही, म्हणजे सिनियर सिटीजन वाटत नाही ते. नाही म्हणे ते हाफ मॅड आहे, त्यासनं अर्धच द्या. कंडक्टर म्हणला बाई तरी तुला 2 फुलंच घ्यावी लागतील. म्हणे ते हाफ मॅड त्यांचं, म्हणे हा ते हाफ मॅड त्यांचं अर्धच, पण तू 1.5 आणि त्याच्यामुळे तुझं 1.5 त्याचं अर्ध, 2 फुल घे. उद्धराया जन जड जीवा आई करे जना, तुझ्या स्वहिताच्या खुना आणि पंढरीचा राणा मना माझे स्मरावा. पण का हो, संत अवतार घेतात या तिघांचा उद्धार करण्यासाठी, आणि संत समाजात आले की समाजाला त्याचा फायदा काय होतो? वाढविले सुख भक्ती भाव धर्म, वाढविले सुख वाढावया, वाढवया सुख भक्ती भाव धर्म, वाढवया सुख भक्ती भाव धर्म. कुळाचार नाम विठुबा, कुळाचार नाम विठोबा, अवतार तुवा धराया करणे, अवतार तुवा धराया करणे. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. विठोबाचं नाव कुळाचाराचं, मग कसं? विठोबा रखुमाई, 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 रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडलिका वरया विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज, सद्गुरु जोग महाराज, सद्गुरु मोठे बाबा की, भोलेनाथ भगवान की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्ही संत माय बाप कृपा काय मी कृपा तिथे घेतो उतर तुम धरा कर उतर वाढवाय सुख भक्ती उतर कुळाचार नाम विठोबाच्या उतर तुम धरा कर उतराय जन जळ जीवा. ठळक बातम्या संपल्या. वाढावया सुख भक्ती भाव धर्म आणि कुळाचार नाम विठोबाचे, एवढं स्पष्टीकरण देतो आणि थांबतो. सुख सुख वसे हे चिठाई बहुपाई संतांच्या, म्हणून केला वास नाही नाश तय ठाई.